परत आलेलो गाईज मी सँड पेपर घेऊन आणि आपल्या चिक्याला आज कलर द्यायचा होता शिंगाना त्याच्या. तर आपण त्याचे शिंग पॉलिश करून घेणार होतो परत. तर वरदकडे हा काम होता पॉलिश करायचा. बैल काही एका जागेवर स्थिर राहत नव्हता, पण तरी पण आपण त्याला कलर आज देऊन राहणार होतो. आम्ही त्याला आधी पण 2दा कलर केला आहे. सगळ्यात पहिला कलर आपण त्याला पांढरा केला होता आणि त्याच्यानंतर लाल केला. तर आता आपण कलर करणार आहोत नीला. तर नीला कलर असा आहे ना की मी त्याला कधी बघितलं नाही कोणत्या बैलाला की नीला कलर. असं मी पहिल्यांदा नीला कलर करतो बैलाला. तर आपल्या चिक्याला नवीन कलर देताना तो एकदम शांत आहे. असं म्हणजे भीती पण वाटत होती की मारायला नाही येणार असं तसं, पण तो मारायला नाही, खूप शांत आहे. भीती कसली वाटत होती कारण तो एका जागेवर स्थिर उभा नाही राहत, तो हालचाल करतोय खूप म्हणून. तर तसं तर शांत आहे एकदम उभा. आणि त्याला आम्ही ट्रीट पण देत होतो म्हणून. तर आता त्याला आपण ह्या साईडला घेऊया कारण त्या साईडला खूप ऊन आहे, म्हणून आपण त्याला दुसऱ्या साईडला कलर देऊया. तर मी गेलो आता मिक्स करायला, कलर मिक्स करायला. तर आपण नीला कलर पहिले टाकून घेऊया आणि तो अशा प्रकारचा कलर आहे. तर म्हणजे थोडा फेंट कलर आहे तो. तर त्यात पाणी टाकूया अर्धा झाकण त्यात पाणी टाकल्यावर आता त्याला फुल मिक्स करून घेऊया काठीनी. आम्ही काही जास्त काय आणलंय नाही त्याला मिक्स करायला, तर पण काठीनीच मिक्स करूया. तर आता जाऊया कलर करायला. ब्रश धुवून घेऊया आणि जाऊया कलर करायला. आधी ज्या मी कलर केलते ना त्याची व्हिडिओ नाही आहे कारण आपण पहिलं नवीन चॅनल आहे म्हणून. तर आता वरदनी कलर करायला सुरू केलं आहे. या साईडचा सिंग झाला आहे आणि दुसऱ्या साईडला आला आहे. तर पहिला फेंट आहे, आता छोटा ब्रश घेऊन तो डार्क करतोय. जास्त काही डार्क झालं नाही मित्रांनो, असं झालं आहे. तर बघू शकता आता साईडला गोल्डन कलर मारतोय वरद आणि ह्या साईडला आला आहे गोल्डन कलर करायला. तर अशा प्रकारचा आम्ही थोडे टेन्शनमध्ये होतो की हा कलर चांगला दिसला नाही तर मग कसा दिसेल, पण हा चांगला दिसतोय कलर. तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा. एकदाचा फायनल लुक बघा आणि तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.